रात्रीचे साधारण 11 वाजले असावेत। काळोख इतका गडद होता की स्वतःचा हात सुद्धा आम्हाला दिसत नव्हता। वाऱ्याच्या झुळकीनं झाडांची पानं खडखडू लागली होती। तर नमस्कार मित्रांनो, भयकथा विथ जी.के या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि भयानक असा अनुभव जो मी आणि माझ्या मित्राने अनुभवला होता। तर चला जास्त वेळ न दवडता आपण आजच्या आपल्या अनुभवाला सुरुवात करूया। रात्रीचे साधारण 11 वाजलेले होते। काळोख इतका गडद होता की स्वतःचा हात सुद्धा आम्हाला दिसत नव्हता। वाऱ्याच्या झुळकीनं झाडांची पानं खडखडू लागली। आम्ही दोघं म्हणजेच मी आणि माझा मित्र रवी शेजारच्या गावातून गावी परतत होतो। जुन्या मळ्यातून जाणाऱ्या चिखलाच्या रस्त्याने आमची बैलगाडी हळूहळू पुढे सरकत होती। चांदणं दाट ढगांमागे लपलं होतं आणि आमच्या डाव्या बाजूला एक स्मशानभूमीही दिसत होती। आम्ही त्या स्मशानाकडे दुर्लक्षच करत होतो, पण तिकडून येणारा ओलसर मातीचा वास आमच्या अंगावर शहारे आणत होता। दूरवर कुठेतरी कुत्र्यांचं भुंकणं आमच्या कानी पडत होतं। त्यासोबतच घुबडाचा आवाज वातावरणात एक विचित्र दडपण आणत होता। आणि तेवढ्यात अचानक गाडी थांबली। आम्ही बैलांना हाकण्याचा प्रयत्न केला, पण बैल पुढे जायला तयारच नव्हते। त्यांनी मान वर केली, शिंग हलवली आणि जोराने हमरू लागले। मी रवीकडे पाहिलं, काय रे, काय झालं असेल? त्यावर तो मला म्हणाला, एकदा खाली उतरून बघ बरं, चाकाखाली दगड बिगड आला का काय? आम्ही दोघेही खाली उतरलो। वारा अजूनच जोरात वाहत होता। चंद्र पुन्हा ढगांमागून डोकावला आणि आम्हाला जे दिसलं ते पाहून आमचं रक्तच गोठलं। गाडीच्या चाकाला जमिनीतून एक काळपट सडलेला आणि रक्ताळलेला हात घट्ट पकडून बसला होता। तो हात चक्क जमिनीखालून आला होता आणि तो हालचाल करीत होता जणू काही तो जिवंत असावा। त्याच्या नाकाखाली चिखल आणि शिरा फुगलेल्या, जणू काही तो हात मृतदेहातूनच वर आलाय। रवी मोठ्याने किंचाळला, गण्या, जीव वाचवायचा असेल तर पळ। पण माझ्या अंगावरचं रक्त आता उकळलं होतं। मी गाडीतील कुऱ्हाड उचलली आणि थरथरत्या हातांनी कुऱ्हाडीचा वार त्या हातावर केला। एका झटक्यातच तो हात तुटून बाजूला पडला। रक्ताच्या थारोळ्याने चिखल लाल झाला आणि तो उरलेला हात पुन्हा जमिनीत खेचला गेला। आम्ही दोघंही झटक्यात पुन्हा बैलगाडीत बसलो आणि बैलांना जोरात हाकलं। आता गाडी पुन्हा वेगाने धावू लागली। आम्ही दोघेही शांत होतो, श्वास आवरायचा प्रयत्न करत। गाडी आता पुन्हा वेगाने धावू लागली। आम्ही दोघंही शांत होतो। नेमका हा प्रकार होता तरी काय? आमच्या दोघांच्याही मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं। पण काही वेळातच रवी मला म्हणाला, गण्या, मागे बघू नकोस। गाडीत मागे एक बाई बसली, तीही पाठमोरी। मी हळूच तिरक्या नजरेने बघायचा प्रयत्न केला। आमच्या मागच्या बाजूला एक बाई पाठमोरी बसलेली होती। लांबच्या लांब केस आणि तिच्या अंगावर एक जुनं लुगडं होतं। ती आमच्याशी काहीही बोलत नव्हती। मी कसंबसं हिम्मत करून विचारलं, काय बाई, कुठे जायचं तुम्हाला आणि न विचारता कशा बसलात? पण ती तरीही आमच्याशी काहीही बोलत नव्हती। तेवढ्यात रवी म्हणाला, अरे बाई, कोण आहे आणि कधी बसली गाडीत? आणि तेव्हाच ती बाई हळू आवाजात म्हणाली, माझा हात कुणी तोडला, त्याला मी अजिबात सोडणार नाही। आमचं अंग शहारलं। रवी तर रडायलाच लागला। मी थरथरतच उठलो आणि तिच्याकडे वळून पाहत होतो। तिने चक्क तिची मान उलटी फिरवली, म्हणजे तिचं शरीर दुसऱ्या बाजूला आणि तिची मान पूर्ण 360 डिग्री वळाली होती। ते बघून तर आमच्या अंगातलं अवसानच गळालं। मी कशीबशी हिंमत एकवटली, देवाचं नाव घेतलं आणि गाडीतली काठी उचलून तिला जोरात धक्का दिला। ती बाई हवेत उडाली आणि क्षणातच काळोखात विलीन झाली। पुन्हा सर्वत्र स्मशान शांतता पसरली। बराच वेळ आम्ही गप्पच होतो। एकमेकांसोबत नेमकं काय बोलावं
आम्हाला काहीही कळत नव्हतं. थरथरतच आम्ही गावी पोहोचलो. घरी जाताच आम्ही आजीला घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर आजी आणि आजोबा म्हणाले, अरे तिथं स्मशानाजवळ अनेक लोकांना रात्रीचे असे अनुभव येतात. आम्ही तर तुम्हाला म्हणालो होतो उशीर झाला तर बाजूच्या गावातच राहा, पण तुम्ही पोरं ऐकतच नाही. आजीने घाईघाईने देवपाठातला अंगारा आणला आणि आमच्या दोघांच्याही कपाळावर लावला. त्यानंतर मात्र आम्ही पुन्हा कधीही रात्रीचं त्या स्मशानाजवळून जात नाही. कदाचित ती बाई अजूनही आमचा शोध घेत असेल की नेमका तिचा हात कुणी तोडला. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हालाही असा कोणता अनुभव आला असेल तर तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता. त्या अनुभवाचं पूर्ण श्रेय हे त्या लेखिकेला किंवा लेखकाला दिलं जाईल. तर चला भेटूया उद्या एका नवीन कथेसह. धन्यवाद.